सोमनाथ म्हात्रे यांचा सत्कार केला जाईल। जर्मन दातेरी संघाचे खंदेश समर्थक सोमनाथ म्हात्रे। रणदीप मडवी या आपण सोमनाथ म्हात्रे यांचा सत्कार। भावेश सावंत आपण यायचे। रोशन म्हात्रे आपण या। निवृत्ती म्हात्रे आपण यायचे आणि संपूर्ण जर्मन क्रिकेट संघ दातेरी नक्की सोमनाथ म्हात्रे यांचा भरपूर सपोर्ट असो, मग सप्रा मैदान असो किंवा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाईचं मैदान असो, सोमनाथ म्हात्रे यांचा सन्मान केला जातोय। वाकलन बी संघाचे खंदेश समर्थक सुद्धा आहेत आणि दातेरी संघाचे खंदेश समर्थक सोमनाथ म्हात्रे। नाही, वाकलन बी ची मॅच होती, भरपूर टेन्शन मध्ये होते। चला अगासन मॅचला सुरुवात करा लवकर, कम ऑन। 5:30 वाजलेले आहेत, वेळ कमी आहे। त्यानंतर रुपेश म्हात्रे यांचा सत्कार होईल। तर या रुपेश म्हात्रे आपला सत्कार होईल। परी 11 जगदंब वाकलन बी संघ तुम्ही पाहिला, विकास मडवी नेहमीच या संघाला पुरस्कृत करतात। रुपेश दादा या, रुपेश दादांचा सत्कार होईल। रुपेश म्हात्रे यांचा सन्मान। ओ टू कॉमेंट्री बॉक्स। कारण पहिल्याच बॉलवरती झेल सुटलाय। पहिल्याच बॉलवरती स्वप्नीलची विकेट धोक्यात होती, पण कॅच ड्रॉप झालेली आहे। हा झेल पंप ड्रिंक्स ब्रेक नसेल, लक्षात घ्या। या मॅच मध्ये 15 मिनिटांमध्ये कोणत्या परिस्थितीमध्ये पहिल्या 3 ओव्हर्स तुम्हाला टाकायचं। निल्सन कडून कॅच ड्रॉप झाली, स्वप्नीलला जीवनदान। पहिल्या बॉलवरती एक धाव येते आदर्श पडलेसाठी। विराज मुंडेला आपण पाहत आहोत, सकाळीच खुल्या गटातील लोणावल्याच्या स्पर्धेमध्ये खेळत होता, मात्र पुन्हा एकदा आपल्या गावच्या आगासन संघासाठी सेमीफायनल खेळण्यासाठी तो आलाय। दातेलीचा नगरसेवक चषक 2025 मध्ये मिड ऑन बीड ऑफ 8 ठेवले। ऑन साइडला काऊ कॉर्नर, ऑफ साइडला डीप एक्स्ट्रा कव्हर मयूर ठाकूर साठी राऊंड विकेटने विराज मुंडे। ऑफ समचा फार बाहेर कट करायचा होता फलंदाजाची बॅटची एज आणि त्यानंतर बॉल लॉंग स्टॉपला येत आहे। 4 धावा पहिल्या आदर्श पडले साडी। वरती जीवनदान मिळालंय आणि त्यानंतरचा हा चौकार आपल्याला पाहायला मिळतो। या स्पर्धेचा आमचा आधारस्तंभ मार्गदर्शक ठाणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर शिवसेना दिवा शहर प्रमुख आदरणीय रमाकांतजी मडवी साहेब यांचं थोड्याच वेळात या मंचावरती आगमन होईल। दादांचं आपण सहर्ष स्वागत करूया। मात्र मैदानाच्या आत सेकंड सेमीफायनलला सुरुवात झाली आहे। 5 धावात शफल झालाय, अपील आहे, बॉल हवेत, धाव घेण्याचा प्रयत्न, पुन्हा बॉलवरती फिल्डर लाऊड शाउट। आता अपील करण्यात येते। फिल्डिंग सेट करून घ्या, डिसिजन आपल्यापर्यंत येईल। फिल्डिंग सेट करा प्लीज। नॉट आउटचा सिग्नल अंपायरचा, बॅट्समन सेफ। ऑफ समचा फार बाहेर अगोदर स्वीप करण्याचा प्रयत्न होता। जे ऑन साइडला बिहाइंड द विकेट जास्तीत जास्त धावा आपल्याला पाहायला मिळतात। मयूर ठाकूरकडे ते फटके आहेत, पण यावेळेला ऑफ समचा फार बाहेर टाकला, त्यामुळे त्यानंतर त्याने पुन्हा एकदा तो इरादा चेंज केला। कवचला ड्राईव्ह करायचं होतं, तेही जमलं नाही। डॉट बॉल। नावात 5 विराज लांबून खेळलाय, बॉल लांब होता, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी। 1 मोर डॉट बॉल। चांगली बॉलिंग करत असताना विराज चौकारा नंतर एज घेऊन जो करंटला बॉल अडवता आला नव्हता तो थेट लॉंग स्टॉपला गेला होता। त्यानंतर दोन्ही बॉलवरती मयूरला उभं ठेवलंय। 2 डॉट बॉल। नावात 5 आदर्श पडलेचा ऑडियन्स प्रेक्षक मोठ्या संख्येने, कारण या बाजूचंच गाव आहे। शफल झाला, हुक करायचा होता, शॉट फाईन लेग, डायरेक्ट हिट, मिस झाला। 9 सेकंडला संधी, तिथे मिस, मागे बॅकअप। 2 वेळेला संधी होती, दोन्ही वेळेला गमावली, मिळते एक धाव। सिंगलच्या साह्याने धावसंख्या पुढे चालली, आपण पाहतोय ते अर्थातच 6 या आकड्यावरती। शेवटचा एक बॉल बाकी आहे पॉवर प्ले मधला, नावफलकावरती 6। सेमीफायनल तुम्ही पाहतात नगरसेवक चषक 2025 जनमान क्रिकेट संघ दातेली आयोजित
ओमसे आगासन विरुद्ध आदर्श पडले. ओपनिंग पेअर खेळते, एक चौकार आलाय, मात्र त्या व्यतिरिक्त काही बाउंड्री आतापर्यंत आली नाही. समोर खेळला, मिस टाइम आहे. डीप कव्हरला बॉल चालला, एक्स्ट्रा कव्हरचा फील्डर धावतोय. पहिला बाउन्स वरती बॉल सीमारेषेच्या बाहेर. स्वप्नीलच्या बॅट मधून चौकार. षटक पहिलं संपन्न. धावा फलकावरती नाम थोडं लक्ष असू द्या. मी धावाही सांगितलं नव्हत्या आणि आपण ऑलरेडी आम्ही थांबल्यानंतर तुम्ही वाजवा, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. आणि आता तुम्ही जर टायमिंग व्यवस्थित केलं तर मात्र मॅच मध्ये आपण लवकरात लवकर पुढे जाऊ. चला अरिअप, कम ऑन. आगासन बॅटिंग तुम्हालाही करायची आणि फायनल मध्ये पोहोचलं तर तेव्हा बॅडलाईटला सामोरं जावं लागेल. डाव्या बाजूला असलेल्या मोठमोठ्या इमारती, त्यामुळे सूर्य फार लवकर अस्ताला गेलाय. तो आता आपल्याला दिसतही नाही आहे. त्या उजेडामध्ये आपल्याला ही देखील मॅच आणि पुढची देखील मॅच कंप्लीट करायचं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा फलकावरती 10 धावा. बॅटिंग करत असताना आदर्श पडले. केली एक बॉल राखून 25 धावा लास्ट ओव्हर मध्ये 5 बॉल मध्ये बनवल्या होत्या. ओमसे आगासनने केजूला बोटाला झालेली इंजुरी, त्यामुळे तो अनुपस्थित आहे कालपासून. मात्र काल जबरदस्त खेळ ओमसे आगासनने केलाय. आज या सेकंड सेमी फायनल मध्ये नगरसेवक चषकाच्या आपण पाहत आहोत दोन्ही संघांना. वेळ जास्त चाललाय. आगासन प्लीज. स्वीप करायचा होता, जमलं नाही. इथे कमी गती, पेस ऑफ. बॉल थेट गेला लेग स्टंपच्या वरतून विकेट किपर कडे. डॉट बॉल. जी लहान मुलं पडद्याच्या आत आहेत त्यांना विनंती आहे, विराज आपल्या बाजूला जी लहान मुलं आहेत त्यांना सांगा प्लीज पडद्याच्या बाहेर जा. धावा फलकावरती 10. काही चर्चा आपण पाहतोय स्वप्नील आणि मयूर मध्ये, कारण आता 40 to 45 रन जरी झाल्या तरी या मॅच मध्ये मजा येणार आहे. कारण सूर्य अस्ताला चाललाय, वातावरण दमट होत आहे. लॉफ्ट केलाय, मिस टायमिंग, मिड विकेट. विराज मुंडे डाऊन दी बॉल आणि यावेळेला फलंदाज बाद. चांगला झेल. 10ला पहिला हादरा. आदर्श पडलेला. विकेट आले. मयूर ठाकूर मात्र या मॅच मध्ये स्वस्त मध्ये आउट होतोय. धावा फलकावरती 10. दक्ष मात्र मैदानाचा आत आलाय. सेकंड ओव्हर मध्ये विकेट आले ओमकार पाटील कडून. विराजचं पहिलं षटक जिथे आपण बघितलं त्या 10 धावा. पहिला डॉट बॉल आला आणि त्यानंतर सेकंड बॉल वरती विकेट. मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती, प्रेक्षकांची उपस्थिती, भरभरून दिलेला प्रतिसाद आणि स्पर्धा यशाची उंच शिखर गाठत असताना नगरसेवक चषक 2025 दातिवली. फुल लेंथ होता. कव्हर्सला एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आहे. सैन आहे. थ्रो आलाय पण एक धाव ते रोखू शकत नाही. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुढे चालले 11 धावा. मॅक्सिमम रन्स पाहिजेत. पहिल्या डावामध्ये जितक्या बनतील तितक्या तुमच्यासाठी कमी आहेत, कारण गोलंदाजांना तेव्हाच बेनिफिट असते जेव्हा स्कोरबोर्ड वरती एक चांगली धावसंख्या तुमच्या फलंदाजांनी उभी केलेली असते. सेमीफायनल खेळतात. फायनल पर्यंत तुमचे पॉइंट्स काउंट केले जातील. मालिकावीर, फलंदाज, गोलंदाज च्या रेस मध्ये असलेल्या खेळाडूंचे. पुढे आला होता, पंच करायचं होतं कव्हर्स मध्ये. इट इज वाईड. सिंगलने धावसंख्या आपण पाहतोय पुढे चालले 12 धावा. मात्र स्ट्रायकिंग एंडलात. फुल लेंथ होता. एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा सईने मिड ऑफ मध्ये पोहोचलाय. एक धाव. सहजरित्या एक सिंगल आपण एक धाव पाहतोय आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचल्या पुढे 13 धावा. धावा फलकावरती थेंबे थेंबे तळे साचे. एक खराब बॉलच्या शोधात फलंदाज आहेत. आतापर्यंत फार चांगली बॉलिंग केली ओमकारने. त्याच्या चांगल्या चेंडूंचा सन्मान जिथे सिंगल फक्त आपण पाहतोय. शॉट ऑफ लेन फार बाहेर. व्हाईटचा सिग्नल. धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 14.
लांब ठेवायचं होतं पण जास्त बाहेर आउट कटर होता. बॉल पडल्याबरोबर बाहेर निघाला, बोट फिरवली होती. बॉलला रिलीज करत असताना ओंकार पाटीलने 14 धावा. वेगाने टाकला फ्लॅट, चालला बॉल डीप स्क्वेअर लेगच्या गॅप मधून सीमारेषेच्या बाहेर. मात्रेने पहिला मारलाय, चौकार. मैदानावरती येणाऱ्या मार्च एंडिंगला आदरणीय आमदार राजेश मोरे साहेब यांच्या सन्मानार्थ आमदार चषक 2025 ही स्पर्धा देखील पाहायला मिळेल. प्रकाश जोतातील आदरणीय रोहिदासजी म्हात्रे साहेब यांचं आगमन. सुस्वागतम. स्लॉक स्वीप डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, थोडा मागे उभा आहे. पहिल्या टप्प्यावरती कव्हर करेल सिद्धेश, थ्रो करेल. 2 धावा. थर्डचा कॉल स्वप्नील म्हात्रेच आणि 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3च्या साहाय्याने धावसंख्या पुढे चालले. स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 21. कल्याण डोंबिवली 40+ ग्रामीण क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष प्रमोदजी मडवी साहेब यांना तुम्ही पाहताय. आदरणीय उद्योगपती रोहिदासजी म्हात्रे साहेब तुम्हाला पाहायला मिळत आहेत. या सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. दोन षटकांचा खेळ संपला. 21 धावा धावा फलकावरती. 1 गडी बाद. आदर्श पडले. टीम मीटिंग नको आहे प्लीज. चला चला फास्ट घ्या आगासन, फायनल मॅच बाकी आहे. राम म्हात्रे यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. संपूर्ण मित्र परिवार रोहिदासजी म्हात्रे साहेबांचं आपल्याला पाहायला मिळतोय. साहेबांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती आपण पाहतो. नितीन सर या मंचावरती. हे प्रेम नगरसेवक चषकावरचं खरं तर दातिवली सप्रा अथवा मग दिव्याच्या डम्पिंग ग्राउंडच्या बाजूला जे क्रीडांगण आहे तिथे स्पर्धा असती तर आणि मोठ्या संख्येने आपल्याला मान्यवर पाहायला मिळाले असते, जे दरवर्षी आपल्याला पाहायला मिळतात. क्रीडांगणाचा अभाव आहे. सप्रा मैदान काळाचा पडद्याआड, दिवा डम्पिंग ग्राउंडच्या बाजूला असलेल्या मैदानाचं काम सुरू आहे. त्यामुळे ही स्पर्धा देसाईच्या मैदानावरती आपण आयोजित केली यंदा. 2 षटकं संपलेत. 21 धावा धावा फलकावरती. थर्ड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती आलाय अनिकेत मुंडे. 5:45 जवळपास आता वाजत आलेले आहेत. फायनल मॅच किती ओव्हरची होईल हा प्रश्न चिन्ह पडलाय. ही जशी मॅच कंप्लीट होईल तेव्हा आपण डिसाईड करू. हे संपूर्ण राईट्स आमच्या मॅनेजमेंट टीम कडे आहेत आणि या सेमीफायनल नंतर फायनल मॅच किती ओव्हरची असेल ते ठरवतील. मॅनेजमेंट स्विच हिट केलाय. चांगला फटका. डीप थर्डमॅनला बॉल निघालाय सीमारेषेच्या बाहेर. दक्षने मारला आणखी एक चौकार. आताच आपल्या व्यासपीठ आपण बघतो कल्याण ग्रामीण उपतालुका प्रमुख रोहिदासजी म्हात्रे साहेबांचं आगमन झाले. साहेबांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. पुन्हा स्विच केलं दक्षिण स्वतःला, मात्र यावेळेला अंपायरचा सिग्नल आलाय वाईड. ऍक्शन रिप्ले पा फार बाहेर होता लेग स्टंपचा. टोटल स्कोर सध्या आपल्याला दाखवतोय धावा फलकावरती. बॅटिंग करणारा आदर्श पडल्याचा 26. ऑन साइडला स्लॉक स्वीपचा प्रयत्न होता, कनेक्शन नाही व्यवस्थित. ऑलरेडी ठरवलं होतं की आपल्याला स्वीप करायचं आहे. फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळायचं आहे. प्री डिटरमाइंड स्ट्रोकचा प्रयत्न फसलाय. डॉट. 2 बॉल मध्ये 5 धावा आलेल्या आहेत. टॉप यायचा बॉल हवेत. करण बेडेकर शॉर्ट स्क्वेअर लेगचे धाव ठोकले, पोहोचला. कॅच ड्रॉप. 2 धावा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. त्या अवधीमध्ये 2 धावांच्या साहाय्याने धावसंख्या पुढे चालली. स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 28. टॉप एज होती हवेमध्ये. बॉल शॉर्ट स्क्वेअर लेगला करण बेडेकरने धाव ठोकली होती, पण पोहोचल्यानंतर हातामध्ये पडलेल्या बॉलला कॅच करता आलं नाही. जीवनदान दक्ष मात्रेला 2 धावसंख्या आपण पाहतो 28. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. या ओव्हर मधील गोलंदाज मुंडे. खोलात आला बॅट आणि पायाचा मधून निघून गेलाय. वेग प्रचंड होता या बॉल मध्ये. डॉट बॉल.
फुल लेंथ टाकला दोन्ही पायांचा मधून. टोटल स्कोर सध्या 28. बॉल बाकी अजून शेवटचे 2. अनिकेत स्विच हिटचा प्रयत्न केलाय. गॅप इथेही मिळाली नाही. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला बेदून मागे चालला. बॉल डीप मधून निल्सन वेगाने 2 धावा सहजरित्या मिळतात. इथे 2च्या साह्यानं धावसंख्या पुढे 30. 1 बॉल या षटकातील अजूनही बाकी. तिसऱ्या ओव्हर मधला 30 धावा. चला आगासन प्लीज. खोलात आला. बॉलर्स बॅक मिड ऑनला चेस केले बॉलने. विराज बॉल वरती. स्वप्नीलचा कॉल. सेकंडचा रनआउटची संधी. चांगला थ्रो आणि फलंदाज बाद. 31 ला दुसरी विकेट येते स्वप्नील म्हात्रेची. आदर्श पडले. षटक संपन्न 3. नावाफलकावरती 31. विकेट पडले 2. तर नक्कीच मी विनोद मडवी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते कल्याण ग्रामीण उपतालुका प्रमुख रोहिदाजी म्हात्रे साहेब उपस्थित त्यांचा सत्कार होणार आहे. तर या रोहिदाजी म्हात्रे साहेबांना विनंती करतो. कल्याण ग्रामीण उपतालुका प्रमुख साहेबांचा मी सन्मान करणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. विनोदजी मडवी साहेबांच्या शुभ हस्ते एक जबरदस्त व्यक्तिमत्व रोहिदाजी म्हात्रे साहेब. मोठी देसाई प्रीमियर लीग मध्ये त्यांचं खूप मोठं योगदान तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतं. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटच्या जेव्हा जेव्हा स्पर्धा होतात नक्कीच त्यांचा सन्मान केला तर प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर बाळाराम देवकर उपस्थित आहेत. मोठी देसाईचे त्यांचे सत्कार होईल. बाळाराम देवकर साहेबांना विनंती आपण या. फिल्डिंग लावा लवकर प्लीज. बाळाराम देवकर या. आपला सत्कार होईल. विनोद मडवी यांच्या शुभ हस्ते आपण बाळाराम देवकर यांचे सत्कार करणार आहोत. त्यानंतर राम म्हात्रे देसाई गावचे त्यांचे सत्कार होईल. एक काळ त्यांनी गाजवला ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट. देसाई गावासाठी चांगले क्रिकेटर राम म्हात्रे यांचे सत्कार आम्ही लगेचच करणार आहोत. राम म्हात्रे यांचे सत्कार आपण करूया. या दरम्यान षटकार आलाय. राम म्हात्रे यांचा सत्कार. त्यानंतर अमर कोटकर उपस्थित त्यांचे सत्कार होईल देसाई गावचे. तर या अमर कोटकर यांना विनंती आपण या. आपले सत्कार होईल. अमर कोटकर यांचा सत्कार आपण करणार आहोत. मॅच सुरू ठेवायची लक्षात घ्या. मॅच सुद्धा सुरू आहे. मात्र अमर कोटकर यांचा सत्कार केला जातोय. त्यानंतर सुभाष म्हात्रे यांचा सत्कार होईल. मोठी देसाईचे या. सुभाष म्हात्रे साहेब आपला सन्मान आपण स्वीकारायचे. सुभाष म्हात्रे यांचा सन्मान केला जातोय. सुभाष म्हात्रे साहेबांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर नवनाथ म्हात्रे उपस्थित त्यांचे सत्कार होईल. मोठी देसाईचे नवनाथजी म्हात्रे. आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये करण काळे यांच्याकडे. लॉफ्ट केलाय. पावा पॅकेट. वैभव म्हात्रेने मारलाय दमदार षटकार. वैभव पहिला मॅच मध्ये लास्ट ओव्हर मध्ये 6 बॉल 25 पाहिजे असताना पडलेला 5 बॉल 25 धावा बनवून इथपर्यंत आता आदर्श पडले आलाय. सो इथे त्याचा संघर्ष आपण पाहतोय. 2 षटकार आलेले आहेत वैभव म्हात्रेचा बॅट मधून आणि आदर्श पडलेचा धाव फलक 46. 46 धावा. कुणाल खाली राहिलाय बॉल. यावेळेला तो आलाय करण बेडेकरच्या हातात. इट इज वाईट. ऑफ स्टंपचा फार बाहेर. वैभव आल्या बरोबर धावसंख्येचा वेग आपण पाहत आहोत. 47. 47 धावा धावा फलकावरती आपण पाहतोय. बॉल अजूनही बाकी आहेत 3. कुणाल
डॉट यायला पाहिजेत, कारण 50च्या जवळ आता आदर्श पडले. लॉफ केलाय मिड विकेट, सीमा रेषेचा बार, आणखी एक दणका दिलाय वैभव म्हात्रेने. 1 more विकेट, षटकार. तिसरा षटकार आणि षटकाराच्या साह्यानं धावसंख्या 53 वरती. एक एक्सप्लोसिव्ह इनिंग सध्या आपण पाहतोय वैभव म्हात्रेची. 5 बॉल 21 धावा बनवल्यात आतापर्यंत वैभव म्हात्रेने. ग्रेट नॉक. पुन्हा एकदा फ्लॅट, समोर फिल्डर, चांगली फिल्डिंग अनिकेत कडून पहिली धाव पूर्ण करण्यात आली आहे. सेकंड साठी येतोय वैभव. दक्ष आता त्याची विकेट सॅक्रिफाईस करेल. इथे फलंदाज रन आउट. कमॉन, शेवटचा एक बॉल बाकी आहे. 54 धावा धावा फलकावरती. नगरसेवक चषक 2025 दातिवली या स्पर्धेमध्ये पुन्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. सेमीफायनल पहिल्या डावाचा शेवटचा बॉल मिस टाइम आहे. लॉंग ऑन द फिल्डर ओमकार, आणि यावेळेला त्याने झेल टिपलाय. वैभवचा खेळ संपला. 54 ला डाव संपला. पडलेचा 55 धावांचं लक्ष आहे ते ओमसाई आगासन संघासमोर. कुमार प्रणय चरणदास म्हात्रे यांचे आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी चरणदासजी म्हात्रे साहेब यांचे चिरंजीव, ज्यांचं नेहमीच आम्हाला या स्पर्धेसाठी सहकार्य असतं. काल आदरणीय चरणदास म्हात्रे साहेब यांची उपस्थिती होती आणि त्यांचे चिरंजीव कुमार प्रणय आज आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. काल आय थिंक वॉर्ड क्रमांक 28 कॅप्टन होते आदरणीय चरणदास म्हात्रे साहेब, आणि त्यांचे चिरंजीव कुमार प्रणय चरणदास म्हात्रे यांचा आपण सन्मान करतोय. मी संपूर्ण आमच्या मॅनेजमेंट टीमला विनंती करेन, जय क्रिकेट संघ दातिवली सर्वांच्या उपस्थितीत आपण हा सन्मान करीत आहोत. आणि त्याचबरोबर एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करणार आहोत. सध्या कुमार प्रणय चरणदास म्हात्रे यांचा आपण सन्मान करतोय. प्रभू श्रीरामांचं मंदिर आपण जे अयोध्येला बांधलं लास्ट इयरला, हिंदू धर्माचं केंद्रबिंदू, आणि त्याच प्रभू श्रीरामांच्या मंदिराची प्रतिकृती आपण भेट म्हणून दिली प्रणय चरणदास म्हात्रे यांना. यानंतर 40+ कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष, लेजंड प्लेअर दातिवली, आणि या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक, अर्थातच या स्पर्धेसाठी त्यांची देखील महत्त्वपूर्ण जबाबदारी असते असे आपले प्रमोदजी मडवी साहेब यांचाही सन्मान करणार आहोत. मी संपूर्ण संघाला आमच्या विनंती करेन, जय हनुमान क्रिकेट संघ दातिवली या सर्व टीम मेंबरच्या उपस्थितीत आदरणीय प्रमोद मडवी साहेब यांचा आपण सन्मान करूयात. 40+ क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष, लेजंड प्लेअर, काल आपण ज्यांना बघितलं जबरदस्त ज्यांनी बॅटिंग केली आणि त्यांचा संघ वॉर्ड क्रमांक 27 जिंकला, एक षटकार ज्यांनी मारला होता, एक्झिबिशन मॅचचे विजेते आदरणीय प्रमोदजी मडवी साहेब दातिवली यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींची ही आकर्षक मूर्ती त्यांना भेट वस्तू म्हणून आपण देत आहोत, जी नेहमीच त्यांच्या स्मरणात राहील आणि स्पर्धा नेहमीच त्यांच्या आठवणीत राहील. सेमीफायनलच्या दुसऱ्या डावाला लवकरात लवकर सुरुवात करा. दोन्ही संघांना सूचना. आणि फायनली चेंज द गेम मोडोली बीचचे कॅप्टन, संपूर्ण संघ मंचासमोर येऊन थांबा. या आपण वळूयात सेमीफायनलच्या दुसऱ्या डावाकडे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. धन्यवाद करण. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 54 धावा केल्यात. सेमीफायनल मध्ये आपण पाहतोय पडले संघाने 55 धावांचा पाठलाग करायचा ओमसे आकाशनला.
स्वप्नील येत आहेत पहिलं षटक घेऊन. स्ट्रायकेटला निल्सन, नॉन स्ट्रायकेटला करण. काल शेवटच्या मॅचमध्ये करणने 36 धावांची इनिंग साकारली होती टीम जयवंतमान बेतवडेच्या विरोधात क्वार्टर फायनलमध्ये. पहिलाच बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर होता. छेडछाणी केली. निल्सनला माघारी परतावं लागेल. शून्यावरती पहिला धक्का ओमसाई आगासनला. या आपण परब काकांचा सन्मान करूयात. मी विशालजी मडवी यांना विनंती करेन. परब काका, आदरणीय परब काका मंचावरती उपस्थित आहेत. मी आदरणीय परब काकांना विनंती करेन आपण या मंचावरती आपण त्यांचाही सन्मान करू. आणि शाखा प्रमुख शिवसेना आदरणीय शरीदासजी म्हात्रे साहेब मोठी देसाई यांचे आपण सन्मान करणार आहोत. मी शरीदासजी म्हात्रे साहेबांना विनंती करेन आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला देखील सन्मान करण्यात येईल. दर्शेल येऊन पडले संघाने आज संपूर्ण दिवसभरात खूप चांगला खेळ केलाय. केजूच्या अनुपस्थितीत संघ खेळतोय ओमसाई आगासन. मात्र त्यांचाही खेळ काल खूप चांगला राहिलाय आणि पहिल्या दिवसात चेंज द गेम वडवली बी. काल मानकुलीच्या स्पर्धेत सुद्धा तुम्ही पाहिलं वडवली बी संघ चांगला खेळ केला. मात्र वर्ल्ड संघाच्या विरुद्ध त्यांना पराभव पत्करावा लागला चौथ्या मॅचमध्ये. त्या स्पर्धेत सुद्धा ऋतिकचे आपण 2 बॅक टू बॅक अर्धशतक पाहिले होते. पंच वाईटची खूण करतायत. एक गडी बाद 1 अशी धावसंख्या आपण पाहतोय. 55 धावांचा पाठलाग करत असताना ओमसाई आगासन संघ तुम्हाला पाहायला मिळते. कॅप्टन स्वतः ओमकार आले तिसऱ्या क्रमांकावरती. कमलेश पाटील येत आहेत वडवली बी टीमचे कॅप्टन. या क्रीडांगणामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा होती नक्कीच वडवली बी संघ जेव्हा जेव्हा खेळले ट्रॉफी नक्कीच घेऊन गेलेत. चांगला बॉल होता. सन्मान द्यावा लागलाय ओमकारला. डॉट बॉल जिथे समाप्ती होईल. 55 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचे. 54 अजूनही करायचे आहेत. चांगली बॅटिंग केली पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं. वैभव आज अक्षरशः बरसला या स्पर्धेमध्ये. त्याच्या बॅटिंगमध्ये भरपूर साऱ्या धावा तुम्हाला पाहायला मिळाल्यात. 1 ओव्हरमध्ये 25ची गरज असताना त्यांनी ती मॅच अक्षरशः खेचून काढली. उलटा बॉल होता. स्वप्नीलच्या खात्यामध्ये दुसरी विकेट येईल का? फलंदाज बाद होईल. ओमकार सुद्धा शून्यावरती बाद होतोय. स्वप्नीलच्या खात्यामध्ये दुसरी विकेट. तीन आलेत. 1 वरती दुसरा धक्का लागलाय. बैदाच्या आतमध्ये वाईटची धाव आली. बॅटने अजून एकही धाव स्वप्नीलने दिली नाहीये. सकाळी पहिल्याच मॅच मध्ये सुद्धा साबे टीमच्या विरुद्ध सुद्धा जगदंब वाकणचे कॅप्टन आणि एक नामवंत क्रिकेटर सोमनाथजी गायकर यांचे आपण सन्मान करूयात. या मी निवृत्तीदाता मात्रे यांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण सोमनाथजी गायकर यांचाही सन्मान करावा. जबरदस्त खेळ जगदंब परी 11 वाकण बीने देखील केला. पण क्वार्टर फायनल मध्ये परास्त व्हावं लागले त्यांना. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. 2 वाईट आले त्या ओव्हरमध्ये. बॅटमध्ये अजून एक धाव आली नाही. 2 बाद 2 अशी धावसंख्या. 55 धावांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये ओमसाई आगासनला. जो संघ जिंकेल तो फायनल मॅच. चेंज द गेम वडवली बी. विनायक पाटील सुद्धा इन ऍक्शन मध्ये. मयूर ठाकूर आहेत. सतराव्या ट्रॉफीच्या दिशेने वाटचाल केली. चेंज द गेम वडवली बी संघ या स्पर्धेत बघायचे चॅम्पियन बनतील की रनर अप याचं उत्तर तुम्हाला मिळेल फायनल मॅच संपल्यानंतर. कमलेश पाटील कंपनी. लक्ष मोठे मात्र धावा येत नाहीये. स्वप्नील चांगली गोलंदाजी करतात. 4 बॉलमध्ये स्वप्नीलने अशोक सांगतायत 3च धावा दिल्या. त्यात 2 वाईट आहेत 1 सिंगल आहे.
चला फास्ट घ्या, फायनल मॅच बाकी आहे. तिन्ही पंचांची खूप चांगली भूमिका राहिली आहे या स्पर्धेमध्ये. अचानक चेंडूने बाउन्स घेतला, करणला तिथे बीट केलं जाते बघा. ऍक्शन रिप्ले बघूया आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. राईट ओव्हर द विकेट. चांगला बॉल होता. इतर बॉल क्रिकेट सुद्धा भरपूर प्रमाणात केलं. चला स्वप्नील थोडंसं फास्ट घ्या प्लीज, फायनल मॅच बाकी आहे. सर्व खेळाडू एकत्र येऊ नका. 5 बॉलमध्ये फक्त 3 धावा दिल्यात. आजचा दिवस संपूर्ण दिवसभरात खूप चांगला खेळ राहिला. आदर्श 11 पडले संघ, पण मध्ये दक्षचा उल्लेख करेल. बॅटिंगमध्ये वैभव, मयूर, सागर, स्वतः कॅप्टन वैभव म्हात्रे तुम्ही पाहतायत. स्वप्नील गोलंदाजी चांगली राहिली. राकेश कुमारची गोलंदाजी खास करून जबरदस्त राहिली आणि हा चांगला बॉल होता. फक्त 3 धावा दिल्यात आणि 2 विकेट घेतल्यात. P1 मध्ये पॉवर प्लेचे 21 षटक पॉवर प्ले होतं आणि जबरदस्त गोलंदाजी. 18 बॉल मध्ये आता 52 धावा करायचे. फिल्डिंग लगेच सेट करा प्लीज. पडले टीम, फिल्डिंग लगेच लावायची. फिल्डिंग लावा लवकर प्लीज. मयूर थोडं सहकार्य करा. फायनल मॅच आपल्याला काही करून कव्हर करायचे. 3 षटकं लवकरात लवकर समाप्त करा. 18 बॉल 52 रन्स या मॅच मध्ये जुरी करायचे आहेत. 3च धावा दिल्यात. हॅलो हॅलो, 18 चेंडू 52 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. दुसरं षटक घेऊन त्यात गोलंदाज दक्ष म्हात्रे येत आहेत देसेगाव एंडकडनं. चला थोडंसं फास्ट, हरिअप. ऑन साईडला खेळायचं होतं. आपल्या व्यासपीठावर तुम्ही पाहतात कल्याण ग्रामीण उपतालुका प्रमुख रोहिदाजी म्हात्रे साहेबांना तुम्ही पाहतात. मोठी देसाईचे सामना एन्जॉय करत असताना त्यांचे संपूर्ण मित्रपरिवार. दिलीप पाटील साहेबांना सुद्धा तुम्ही पाहतायत. पडलेगावचे शाखा प्रमुख जनार्दन म्हात्रे साहेब सुद्धा उपस्थित पडलेगावचे, त्यांचे हार्दिक स्वागत. दक्ष गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू वाईट लॉंगच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. टिनू बेडेकरच्या बॅट मधून आलाय पहिला चौकार. शिंदे साहेब नेहमीच नागरिकांसाठी भरपूर धावपळ त्यांची तुम्हाला पाहायला मिळते. नागरिकांसाठी नेहमीच अग्रेसिव्ह असतात. अनेक नागरिकांना त्यांची मदत लाभत असते आणि त्यांचे सर्व शिवसैनिक तुम्ही पाहतात. दक्षा विरोधात चौकार आलाय धावसंख्या 7 वरती. हाही फटका चांगला आहे मात्र डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तन्मयने एक चांगला झेल टिपलाय. टिनू बॅक टू द पॅव्हेलियन. बॅट्समन लगेच पाडवायचा आहे. विराज आलेत. 15 बॉलमध्ये 48 करायचे आहेत. लक्ष थोडंसं दूर आहे मात्र बघायचं. क्रिकेट आहे, कधी पलटवार होऊ शकतो क्रिकेटमध्ये. नगरसेवक चषक 2025 भगवमय वातावरण तुम्हाला पाहायला मिळते. जर्मन क्रिकेट संघ दातिवली आयोजित स्पर्धा तुम्ही पाहतात आणि आपले सर्वांचे लाडके दिवा शहर प्रमुख ठाणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर रमाकांतजी मडवी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा तुम्ही दरवर्षी पाहत असता. चेक. मंडप डेकोरेटरचे कर्मचारी आपण मंचाशी संपर्क साधा. मंडप डेकोरेटरचे कर्मचारी. दक्ष हलकस अपील करण्यात आले. पंच सांगतात नोट आउट.
14 बॉलमध्ये आता 48. लक्ष आव्हान थोडंसं कठीण करी. मागच्याही मॅचमध्ये तुम्ही पाहिलं जगदंबा वाकलन बी संघाने 2 मॅचमध्ये प्रथम बॅटिंग करताना सामने जिंकले होते. महत्वाच्या मॅचमध्ये त्यांनी फिल्डिंग घेतली आणि पडले संघाने चांगली धावसंख्या उभारली होती. 50 ते त्याचे झाले. मात्र वैभव म्हात्रे बघा जबरदस्त फिल्डिंग. आजचा दिवस वैभव म्हात्रेच्या नावावरती राहिले कॅप्टनच्या. 13 बॉल 47 धावा या मॅचमध्ये करायचे आहेत. बरोबर आपण पाहिलं तर 6 वाजलेत. फास्ट घ्या. 2 ओव्हर आपण पाहिलं देणाऱ्या 8 ते 10 मिनिटात होणं गरजेचं आहे. 6:15 वाजेपर्यंत फायनल जरी सुरू झाली तरी आपण ती फायनल मॅच कव्हर करू शकू. दक्ष स्वप्नील बघा सुपरमॅन सारखे आले होते. एकच धाव मिळाली. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आता. 12 बॉलमध्ये 46 रन्स या मॅचमध्ये आता करायचे आहेत. 12 चेंडू 46. फिल्डिंग लगेच सेट करा. बॅट्समॅनने वेळ घेऊ नका. 12 बॉल 46. अगासनने टॉस जिंकला होता या मॅचमध्ये. सेमीफायनलच्या मॅचमध्ये आपण पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला कॅप्टन ओमकारने. पण त्यांच्या गोलंदाजीने धावा खर्च केल्या 54. 55चा पाठलाग करत असताना आपण पाहतोय वडोली बी संघ ऑलरेडी या स्पर्धेच्या मेगा फायनलमध्ये. सोनू मोनू 11 वाकलन संघ 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरेल. उमेशजी पाटील माटाडी यांनी पुरस्कृत केला संघ. बघायचं कोणता खेळाडू या स्पर्धेत मालिका वीर चा मानकरी असेल. ज्याला 2 व्हीलर बाईक मिळेल. रमाकांतजी मडवी साहेब यांच्या माध्यमातून ही बाईक आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेली आहे. दिवा शहर प्रमुख आणि उपमहापौर ठाणे महानगरपालिका. तन्मयचा बॉल लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत राकेश. अकरा बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा जुरी करायचे. 11 चेंडू 45. चांगली गोलंदाजी तन्मयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसात संपूर्ण दिवसभरात तन्मयने चांगली गोलंदाजी केली आणि वैभव म्हात्रेने बॅटिंग चांगली केली. मागच्या मॅचमध्ये तन्मयने चांगली गोलंदाजी केली होती. परी 11 जगदंबा वाकलन बीच्या विरोधात. अनंत म्हात्रे साहेबांचे आगमन झाले पडलेगावचे. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. अनंत म्हात्रे साहेब या. आपलं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. जबरदस्त गोलंदाजी करत असताना मात्र फटका दमदार आहे. तितकी चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे राकेश कडनं. मध्ये धावा 4 मिळतील चौकार. फिल्डिंग 9 चेंडू 41 धावा या मॅच मध्ये आता करायच्यात. 9 चेंडू 41. 7:42 या क्रीडांगणामध्ये बनवले होत्या प्रल्हाद पाटीलने खाडी संघाच्या. मात्र इथे बघा तन्मय काय गोलंदाजी करताय. जबरदस्त गोलंदाजी. आम्हाला सर्व माहिती असतं कोणा विरोधात केलेत. मात्र त्या टीमचा आत्मविश्वास कमी होतो त्यामुळे कधी अपोजिट टीमचं नाव आम्ही सांगत नाही. 7 बॉल 42 म्हणजे 12 बॉलमध्ये 42 ची गरज होती खाडीला. 7च बॉलमध्ये 42 झाल्या होत्या. फुलटॉस. बॅट्समॅनने रिव्ह्यू घेतलाय. धावा 4 मिळाले चौकार. नो बॉल. रिव्ह्यू सक्सेस. 5 धावा मिळतील. येणारा चेंडू फ्रीट असेल. फ्रीट असेल. तन्मय
नागपूरला गेले, चेंडूला पाठवलंय पॉइंटच्या दिशेने. फ्रीटचा बॉल होता, त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना अजून एक चौकार. चला फास्ट किया. मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर विराटच्या बॅट मधून आला षटकार. त्यामुळे मॅच संपली नाही अजूनही. 6 बॉल मध्ये 26 या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. सहा चेंडू मध्ये 26 करायचे आहेत. शेवटचे षटक घेऊन गोलंदाज राकेश, ज्याने या स्पर्धेत आजच्या दिवसात संपूर्ण दिवसभरात चांगली गोलंदाजी केली, तो राकेश कुंभार आपल्या पाहायला मिळते. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये सुद्धा बेस्ट बॉलर बाईक सुद्धा मिळाली होती राकेश कुंभारला. आणि बेस्ट बॅट्समन त्यावेळी नितेश पाटील होते पडले संघाचे. म्हणजे 2 बाईक एकाच दिवशी मिळाल्या होत्या. पडले गाव संघ म्हटल्यानंतर आणि स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक नेहमीच चांगला खेळ असतो. फुलटॉस रिव्ह्यू घेण्यात आलेले. बॅटरनी की पंचांनी? पंचांनी. चला पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. 6-26 इक्वेशन बघायचे. फेअर डिलिव्हरी असेल तर 5 बॉल 20 येईल, नो बॉल असेल तर 6 बॉल 19 येईल. राकेश कुंभारचा पहिलाच बॉल फुलटॉस होता. आता बघायचं मॅच संपली नाहीये. कारण करण बेडेकर आहेत. काल करण बेडेकरने सुद्धा चांगली बॅटिंग केली या स्पर्धेमध्ये. सोनू म्हणू वाकलन संघ या स्पर्धेत 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरेल. फेअर डिलिव्हरी षटकार आहे फक्त. 5 बॉल 20. हा वाईड आहे. 5 बॉल 19 या मॅच मध्ये आता करायचे. मॅच संपली नाहीये. 5 बॉल 19 करायचे. 5 बॉल 19 करायचे. 18 चालू शकतात अजूनही. राकेश अकूट टप्प्याचा बॉल. करणला असा चेंडू जर तुम्ही दिला तर त्याला पाठवून देईल सीमारेषेच्या बाहेर. 6 मॅच ऑन. 4 चेंडू 13 धावांची गरज. विकेट न गमावता 12 चालतील आगासनला. 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. विकेट न गमावता 12 चालतील. आणि करण जर मैदानात थांबले तर नक्कीच मॅचला कलाटणी देतील. आता दबाव आहे राकेश कुंभार वरती. 13 धावांची गरज. 4 चेंडू 13 धावा. 12 जरी केल्या तरी सामना जिंके. आता दबाव आहे राकेश कुंभार वरती. करण बेडेकर काल 36 धावांची इनिंग त्याने साकारली होती. आणि आता या मॅच मध्ये आपण मध्ये 14 वरती ते बॅटिंग करते 6 बॉल मध्ये. 4 चेंडू 13 असं वाटत होतं मॅच एकतर्फी आहे. मग अचानक मॅचचं चित्र बदललंय विराज आणि करणने. इथे फटका चांगला आहे. मयूर ठाकूर मिड विकेटला धावंडी बॉल. चूक होणार नाहीये. कार्बन कमाल कॅच. मयूर ठाकूरने झेल टिपलाय. 3 बॉल मध्ये आता 13 करायच्यात. मात्र विराज नॉन स्ट्राईक एंडला आहेत. विकेट सांग रे. संघाचे विकेट समान आहेत. 4-4 टॉस आगासनचं आहे. त्यामुळे 12 जुनी चालतील. बघा मयूर ठाकूरला माहिती आहे करणची विकेट किती महत्वाची आहे. आणि विराज नॉन स्ट्राईक एंडला ही जमेची बाजू आहे पडली टीमसाठी.
विकेट न गमावता 12 चालतील 3 बॉलमध्ये. लिगली 13 धावांची गरज आहे. शेवटच्या षटकात कुणालच्या 23 धावा आल्या होत्या, त्याच धावा बनवायच्या आहेत. हा करणचा षटकार चौकार आला असता मजा आली असती, मात्र विकेट आली. संध्याकाळचं सत्र इतकं सोपं नाहीये. वातावरण पूर्णपणे शांत आहे. चला स्पीडअप करा. नवीन बॅट्समन सिद्धेश. 3-13 12 चालतायत टॉसच्या आधारावरती. समोर मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. चौथ्या माल्यावरती हा षटकार गेलाय बघा. करण बघा काय मॅच रंगली. सिद्धेशने पहिल्याच बॉलवरती लांब लचक षटकार येता 2 बॉलमध्ये 7 करायच्या. टॉसच्या आधारावरती 6 चालतील. विकेट न गमावता. लक्षात घ्या विराज आणि सिद्धेश. विकेट गेली तर इक्वेशन कंपल्सरी येईल. करण 2 चेंडू 7 धावा. काय मॅच रंगली आहे. राकेश कुमार आता थोडासा मागणं ठरत असताना दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. सेमी फायनलची मॅच वडोली बी बरोबर फायनल खेळायची दोन्ही संघांना. इथे काय घडलंय. स्वप्नील काय करत होते. क्या बात आहे. नाही आता 7च पाहिजे. मी मगाशी सांगितलं विकेट न गमावता टॉस वरती चालू होते षटकार. आता 7 पाहिजे कंपल्सरी. आणि विराज 9 स्ट्राईक एंडला आहेत. विकेट 5 गेलेत आकाशांच्या. पडलेच्या 4च विकेट गेल्या होत्या. त्यामुळे षटकार जरी आला तरी पडले संघ फायनल मध्ये जाईल. लक्षात घ्या. इक्वेशन 1 बॉल 7 कंपल्सरी. त्याचमुळे मी सांगितलं सिद्धेशने कदाचित 1 रन घेतली असती, विराटला स्ट्राईक दिली असती, मात्र त्याच्या बॅटमधून षटकार आला तो सिंगल का गेल. सैन्य आलेत. वडोलीचे कॅप्टन उपस्थित आहेत कमलेश. या बॉल नंतर आम्ही सांगू फायनल मॅच किती ओव्हरची आहे. चला चला फास्ट. 1 बॉल 7 कंपल्सरी. एखादा आता चमत्कारच वाचू शकतो हे स्वप्नीलला माहिती आहे. षटकार आला तरी मॅच जिंकता येणार नाहीये. 1 लिगल डिलिव्हरी. या स्पर्धेत 2 मॅच टाय झालेत आणि आदर्श 11 पडले संघ मेगा फायनल मध्ये. वैभव टास्कसाठी या लवकर. वैभव धावत या धावत. मॅन ऑफ द मॅच नंतर देणार. वैभव या टॉस करूया आपण. फायनल मॅच वडोली बी विरुद्ध पडले. कॅप्टन या लवकर. पडलेचं कॅप्टन मयूर ठाकूर आपल्याकडे 500 रुपये. जनार्दन मात्र यांच्याकडनं जो झेल पकडला करणचा ते नंतर आम्ही देणार आहोत. मात्र त्याबरोबर टॉस होईल. विकास मडवी यांच्या शुभ टॉस होईल. वैभव लवकर या. 2 ओव्हरची मॅच असेल फायनल. कम ऑन.